मी मुकेश शिंदे आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, काही व्यक्तित्व अशी असतात ज्यांनी समाजमनावर प्रभाव टाकलेला असतो आणि जी लोक समाजाप्रती समर्पित काम करतात, समाजाला काही देणं लागतं ह्या भावनेने ते काम करत असतात। मी आलो आहे अमृत साई धारा ह्या संस्थेचे प्रमुख अशोक साई खरात यांच्या कार्यालयामध्ये। मित्रांनो, आपण पाहत असाल कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी अमृत साई धारा ह्या प्रकाशन संस्थेच्या वतीनं त्यांनी गेली 25 वर्ष अनेक सेवाभावी काम केलं। अनेक ऐतिहासिक अशी पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली। त्यांच्या पुस्तकांना मोठं नामांकन मिळालं। नुकताच त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते राजभवनमध्ये त्यांचा सत्कार झाला आणि अनेक त्यांनी ऐतिहासिक अशी पुस्तकं प्रकाशित केली। नवी मुंबई, मुंबई असेल एवढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमृत साई धारा या त्या प्रकाशन संस्थेचे मालक म्हणून त्यांची चांगली ओळख निर्माण झालेली आहे। अशोक साई खरात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने गेले 25-30 वर्ष त्यांनी सातत्यानं हा प्रवास कसा केला आणि त्यांचा या प्रवासातनं युवा पिढीला प्रेरणा मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अशोक खरात साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। साहेब, मनपूर्वक स्वागत। आमच्या BMS न्यूज चॅनलच्या वतीनं सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो। आमच्या प्रेक्षकांना सांगा सर, तुमची सुरुवात कशी झाली आणि ह्या पब्लिकेशन व्यवसायामध्ये तुम्ही कसं का आलं आणि हाच व्यवसाय तुम्ही का निवडला, याच्या मागची काही पार्श्वभूमी, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती द्या। नमस्कार। तर गेल्या जवळजवळ मला वाटतं 25 ते 30 वर्षापासून मी प्रिंटिंग आणि पब्लिकेशन क्षेत्रामध्ये आहोत। तर तत्पूर्वी मला वाटतं 25 वर्षापूर्वी स्वतंत्र असा जॉबवर टाईम मी चेंबरहून धंदा सुरू केला होता। तर धंदा सुरू करता 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 काही अशा आर्थिक अडचणी आल्या, मग सर्व्हिस करावी लागली। काही वर्ष मी चाटे कोचिंग क्लासेसने सर्व्हिस केली आणि अनेक छोट्या मोठ्या फर्ममध्ये मी सर्व्हिस केली। पण ते फर्ममध्ये हे करतात चाटे कोचिंग क्लासेसमध्ये जेव्हा मी सरांच्या म्हणजे मुक्ती चाटे सरांच्या हाताखाली जेव्हा काम केलं तेव्हा बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या। मग पब्लिकेशनचा अनुभव, मग आपल्या पब्लिसिटीचा अनुभव, ॲड संदर्भात जे ॲडव्हर्टायझिंगचा अनुभव त्या मला म्हणजे शिकता आल्या। हे करता 4 वर्ष जेव्हा मी सर्व्हिस निवृत्त झालो, मी सर्व्हिस मी जेव्हा सोडली तिथून, त्यावेळी मात्र जो सरांकडे कॉन्फिडन्स मिळाला होता त्यानंतर मी स्वतंत्र धंदा CBD बेलापूरमध्ये सुरू केला। CBD सुरू करता करता सर्वप्रथम मी आपले सगळ्यांचे आपले लाडके विश्वरथ नायर यांना सगळे ओळखत असालच तुम्ही, तर विश्वरथ नायर यांच्या इकडे मी ॲज म्हणजे की त्यांच्या इकडे मी स्वतंत्र असा त्यांच्यामध्येच राहून एक म्हणजे कसं त्याला म्हणतात आपण त्यांची सिटीजन ही डायरी जी आहे ती सर्वप्रथम आम्ही तयार केली तिथे। मग ते करता करता असं मी प्रिंटिंग क्षेत्रामध्ये बराच छोट्या मोठेसे जॉब बरेच केले। मग त्याच्यामध्ये तुमचे व्हिजिटिंग कार्डपासून ते लेटर हॅड, वर्तमानपत्रे, मग त्यांची छपाई, त्यांची डिझायनिंग, या अनेक गोष्टी करता करता आल्या। म्हणजेच या ठिकाणी आपण सांगताय की चाटे कोचिंग क्लासेसचे मच्छिंद्र चाटे सर असतील, गुरुवर्य ज्येष्ठ पत्रकार आपले विश्वरथ नायर असतील, यांच्या मार्गदर्शनानं आपण या फील्डमध्ये चांगलं सक्रिय झालात, चांगली प्रगती केली आणि आज आपण पाहतोय की एवढी पुस्तकं गेल्या 20-25 वर्षामध्ये तुम्ही प्रकाशित केली। त्या पुस्तकांना अनेक नामांकनं मिळाली, त्या पुस्तकांना पारितोषिकं मिळाली आणि या क्षेत्रामध्ये आता एक दबदबा निर्माण झाला, एक तुमचं नाव तयार झालं, एक ब्रँड तयार झालेला आहे। आणि हे सगळं तुम्ही करत असताना सद्यस्थितीमध्ये तुमच्याकडे काय योजना आहेत, आपण काय सध्या कुठल्या कामामध्ये बिझी आहात? आणि आम्ही असं ऐकलं की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विषयावरचं एक पुस्तक आपण या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे, त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या। नाही, मी पब्लिश केलं असं म्हणता येणार नाही। हे काम करता करता माझ्याकडे अशा अनेक लोकांची कामं येत गेली। मग आम्ही ते बऱ्याच अनेक पुस्तकं छापली, म्हणजे जे सामाजिक संस्था असतील, म्हणजे RSAD, म्हणजे ज्या महिलांसंदर्भात ज्या कार्य करतात, ज्या महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांची अनेक पुस्तकं आम्ही छापली। तर त्या महिलांना कसं काय त्यांची पुस्तकं छापली
पुन्हा आणि काय मग ते विश्वनाथ नायर यांनी आमच्याकडे प्रोजेक्ट घेऊन आले किंवा आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांचा पूर्णपणे एक आम्हाला त्यांचे काय म्हणलो आपले त्यांनी जगात केलेली भाषणं, त्यांनी पूर्ण भारतात केलेली भाषणं आणि दुसरी गोष्ट आणि 15 ऑगस्टमध्ये त्यांनी केलेली भाषणं त्यांच्या पुस्तकाचे ते आमच्याकडे प्रोजेक्ट घेऊन आले. मग तो आम्ही तयार करून त्यांना दिला. त्याचबरोबर न्यूज स्टोरी टुडे हे नवीन जे आत्ता जे आपले देवेंद्र भुजबळ जे साहेब आहेत ते त्यांनी एक नवीन आता पब्लिकेशन संस्था लॉन्च केली आणि जवळजवळ 95 देशामध्ये आहे. तर त्यांचे जवळ आम्ही एक 10-15 पुस्तकं आम्ही त्यांना छापून दिले. आता आमच्या कंपनीचं नाव प्रिंटिंग अँड पब्लिकेशन आहे, अमृत साहित्य प्रिंटिंग अँड पब्लिकेशन. म्हणजे आम्ही प्रिंटिंगसुद्धा करतो आणि घरात बसलेच पब्लिकेशन करतो. आणि आमचं पब्लिकेशन जे आहे, आम्ही जे पुस्तकं जे आहे ते स्वतः रिसर्च करून पब्लिकेशन करतो आणि पब्लिकेशन मग हे काम करता करता माझ्या असं लक्षात आलं की आपण आपलं जे मन कार्य आहे ते पब्लिकेशन क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या पब्लिकेशन क्षेत्रामध्ये नाविन्य कसं आणता येईल. आणि जे नवनवीन जे लेखक आहेत आता त्यांना पुस्तक काढत असताना बऱ्याच अडचणी असतात. मग त्यांना डिझाईन कुठे करायला पाहिजे, मग टायपिंग कशाला करायला पाहिजे, त्याचं करेक्शन कुठे होईल, मग ते कसं काय प्रसिद्ध करायचं, मग त्याचा ISBN नंबर कसा काढायचा, या सर्व तांत्रिक गोष्टी आपण त्यांना पूर्णपणे कंप्लीट तयार करून देतो. मग त्यांना प्रिंटिंग करून त्यांचे ते पुस्तक ताब्यात देतो किंवा त्यांना प्रकाशन करायचं असेल तरी आपण त्यांना मदत करतो. आता हे करत असता हे तर आमचं आहे. पण आता ठीक आहे, आपल्याला माहीत असेल की आपण अशोक साई खरात ह्या नावाने सुपरिचित आहात. ह्या नावाने आपल्याला ओळख मिळते. अशोक साई हे नाव आपल्या नावाला चिटकलेलं आहे. आपण पब्लिकेशन आणि प्रिंटिंग व्यवसायामध्ये आहात. आपण आध्यात्मिक विचार सांगता, आपण लोकांना मार्गदर्शन करता आणि साईंच्या विचाराची आपण पाठराखण करता किंवा साईंचे अनुयायी आहात. आपण साई विचारांकडे कसे वळला, आपण साई भक्त कसे ठरला, याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. ह्या बाबतीत सुद्धा मी विश्वनाथ नायर साहेबांचा आभार मानेल. कारण की मी पूर्वी नास्तिकवादी म्हणू शकतो. तर नायर साहेब त्यांच्या संपर्क झाल्यानंतर साईबाबांची मला गोडी लागली आणि मग एवढी गोडी लागली की मी माझ्या पूर्ण मला त्यांच्यावर वाहून गेले. म्हणजे माझ्या नावापासून ते पूर्णपणे काम करण्यापर्यंत. त्यासाठी मी माझं नाव लावतानाच अशोक साई लावतो. अशोक साई नाव ह्या लावण्यामागचं जे उद्देश आहे की अशोक साई ज्या वेळेला माणूस उच्चारेल त्यावेळी त्याच्या नावामध्ये साईबाबांचं नाव इनडायरेक्टली येईल आणि त्या साई या नावामुळे त्याचा ऑलरेडी उद्धार होऊन जाईल. म्हणजे तो न कळताच तो साईबाबांचं तरी नाव. साहेबांना नुकताच राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे पुरस्कार दिला गेला, त्यांचा त्या ठिकाणी सत्कार झाला. याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा की ते कुठल्या संदर्भात आपला सत्कार झाला. तर हा जो सत्कार आहे राजभवनात नाही झाला. हा सत्कार जो झाला आपल्या JJ स्कूल पाडमध्ये SPS कला प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्ही एक पुस्तकाचं कार्य केलं. म्हणजे प्रिंटिंगपासून सर्व डिझायनिंग करून त्यांना दिली. तर ते हे जे पुस्तक जे आहे हे म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जवळजवळ हे जे पुस्तक आहे आपलं रंगसभा पहिले 100 हे गजानन शेपाळ यांनी हे केलेले आहे. असं म्हणजे यांनी स्वतः सगळं तरुण सगळ्यांची इंटरव्ह्यू पर्सनली घेऊन हे पुस्तक प्रकाश केला. आणि हे पुस्तक एवढं जे आहे मिरर कोटेड पेपर वापरलं. हे इंटरनॅशनल झालेलं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक घेऊन जवळजवळ सगळे आर्टिस्ट लोकांचं सगळं ह्याच्यामध्ये थोडक्यात म्हणलं आत्मचरित्रच आहे. आणि एवढे आपण A1 दर्जाचे छापलेलं आहे की राज्यपालांना आणि त्याचं एवढं कौतुक वाढलं की त्यांनी आपल्याला ह्याच्या संदर्भात त्यांनी SPS प्रतिष्ठानतर्फे आपल्याला त्याचा गौरव केला त्यांनी. आणि आपल्या त्यामुळे आपल्या ह्याची ट्रॉफी मिळाली दिली सन्मानित करून. आपल्या BMS न्यूज चॅनलच्या वतीने सुद्धा सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपलं स्वागत आहे, आपलं अभिनंदन. दुसरी गोष्ट की आपण अध्यात्माकडे जो आपला ओढ आहे, खूप ओढ आहे. आम्ही पाहतोय गेले अनेक वर्षांचे आम्ही तुम्हाला पाहतोय. आपण आध्यात्मिक विचाराची पाठराखण करता, आपण ते विचाराचा प्रचार प्रसार करता, लोकांना आध्यात्मिक विचार सांगता. साईंचे तुम्ही भक्त आहात. सबका मालिक एक असं साईंच्या बाबतीत बोललं जातं. आपण सुद्धा ह्या आध्यात्मिक विचाराकडे वळून लोकांना मार्गदर्शन करतात. आजची युवा पिढी, आजचं जनरेशन यांना तुम्ही काय सुतवाच कराल, यांना काय मार्गदर्शन कराल. आध्यात्मिक हे करता मला वाटतं वयाच्या लहानपणापासूनच माझी गोडी अध्यात्माकडे होती. अध्यात्म म्हणजे मला निराकाराविषयी खूप असं कौतुक होतं.
मग ज्या वेळेला मी साईंच्या संपर्कात आलो, म्हणजे साईंच्या भक्तीमध्ये आलो, त्यावेळेला मी बरेच अशा की हे विश्वाचं गूढ काय आहे, या गोष्टी काय, म्हणजे अध्यात्म म्हणजे नक्की काय, हे करत असताना मी अनेक गुरुच्या शोधात गेलो. मग मला साईबाबा माझे गुरु म्हणून प्राप्त झाले. मग साईबाबाच्या अवधूत बाबा शिवानंद जे शिवयोगी आहे ते प्राप्त झाले. तर त्यांच्याकडून अनेक विषय मला ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे अध्यात्म काय असतं, म्हणजे अध्यात्मामध्ये आत्मसाक्षात्कार कसा मिळाला पाहिजे आणि कसं आपण त्यापर्यंत पोचू शकतो. तर हे करत असताना माझ्या अशा लक्षात आलं की हे फक्त सांगून चालणार नाही किंवा आपण फक्त करून चालणार नाही. मग ह्याविषयी मी एक पुस्तक तयार केलं आहे. म्हणजे माझ्या जो आतापर्यंत मला जो अनुभव आला या गोष्टीमध्ये, म्हणजे मला ज्या अडचणी आल्या, मग त्या अडचणी मात करून लोकांना सहज कसंही प्राप्त होईल या गोष्टी. तर त्यासाठी मी एक गुरुद्वारा नावाचं एक पुस्तक काढलं. तर ह्याच्यामध्ये सर्व सिद्धगुरू आहेत. तर सर्व सिद्धगुरूंनी जे म्हणजे एखादा माणूस जेव्हा सुरू करताना अध्यात्माचे सुरू करताना त्याला कुठले स्तोत्र आणि कुठल्या गोष्टी सुरुवात करायला पाहिजे आणि गुरुची कृपा कशी प्राप्त करायला हे याच्यावर नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे नवरात्र आपण नऊ देवींची ज्या पूजा करतो ह्या 9 देवींच्या सुद्धा याच्यामध्ये केलेले आहे. त्याचप्रमाणे की साईबाबांकडे मी असं एकदा गेलो असताना बाबांनी मला असं अनुभूती, मी बाबांना जो प्रश्न विचारला मनातून की आता सर्व झालं पण माझी दरिद्री कधी जाणार, मला कसं प्राप्त होतं. तर बाबांनी मला म्हणजे अशी स्मरण येईल की विष्णू सहस्त्रनाम वाच. मग विष्णू सहस्त्रनाम, मग त्यानंतर मी विष्णू सहस्त्र शोध घेतला. मग विष्णू सहस्त्रनाम मग ते कंपाईल करून मग मी त्याचा पूर्णपणे जवळजवळ त्याचे अनेक मी मुखोद्गत करून टाकले आणि मग ते सहज कसं मिळावं, म्हणजे 9 दिवस पूजा कशी करायला पाहिजे, कुठले स्तोत्र बोलायला पाहिजे, त्याचप्रमाणे कुठला मंत्र बोलला पाहिजे आणि विष्णू सहस्त्रनामसुद्धा ह्याच्यामध्ये दिलेले आहे. त्याचबरोबर सर्व जो गणेशचा भक्त आहे त्यासाठी अथर्वशीर्ष आहे, जो गजानन महाराजांचा भक्त आहे त्याच्यासाठी गजानन महाराजांचा महाअष्टक आहे आणि त्याबाबा नित्यानंद ह्या सगळ्या सिद्ध गुरूंचे जे फोटो आले आणि सगळ्या देवींची उपासना आहे. म्हणजे हे पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला इथे कुठेही बघावं लागणार नाही. त्याचबरोबर आता ह्याच्या पुढे जाऊन मी विचार करतो की आता माझ्या बऱ्याच दिवसापासून माझी खंत होती की आपण जे शिरोस्थानी जे आपण जे आमचे सर्वांना गुरुस्थानी आपण दत्तगुरू महाराजांना मानतो, गुरु दत्तात्रेयांना मानतो, जे सर्वांचे अवधूत आहे, सर्व गुरूंची परंपरा तिथून सुरू होते. मग त्यांचं ज्यावेळी मार्केटमध्ये पाहिलं पुस्तक अगदी खूप असं कागद अगदी लोअर दर्जाचा असतो, म्हणजे ते वाचण्याची इच्छा असून देखील ते वास्तवात फाटून जातात. मी असं माझा आता अमृत साहेबाला संकल्प आहे की हे जे आता गुरुचरित्र आहे जे आता ह्या दत्त जयंतीला येणार आहे तोपर्यंत ह्या चांगल्या दर्जात ज्याप्रमाणे राज्यपालांनी सत्कारमध्ये ह्या ज्याप्रमाणे ते पुस्तक बनवलं त्याच धर्तीवर ते गुरु दत्तात्रेयांचं चरित्र जे आहे पूर्णपणे, मग त्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचे डिटेल्स असतील, त्यांचे 24 गुरु, त्यांचे फोटोग्राफ्स लक्षात आणि त्यांचे 16 अवतार आत्तापर्यंत झालेले आणि मग ते कसे फोटो स्वरूपात घेता येईल एकदम असे अगदी A1 दर्जाचं पुस्तक आम्ही तयार करणार आहोत. म्हणजे प्रेक्षकांना आपण पाहिलं की आध्यात्मिकाकडे त्यांचा कसा कल झाला, कशा पद्धतीने आध्यात्मिक विचाराची सांगड त्यांनी घातली, सायन्सचा त्यांना साक्षात्कार झाला आणि ह्या सगळ्या आध्यात्मिक विचाराकडे ते वळले. सर मग एक सांगा की आता पाहता मोबाईलचं जग आहे, ऑनलाईन सगळं जग झालेलं आहे. आताची युवा पिढी वाचत नाही आणि वाचलं तर वाचाल असं म्हटलं जातं, परंतु आताची युवा पिढी पुस्तकं वाचत नाही आणि तुम्ही पुस्तकाचा भंडार निर्माण केलेला आहे. पुस्तकासाठी तुमचं ऑफिस आणि घर कमी पडतंय. मग आजच्या पिढीला काय सांगाल की त्यांनी वाचलं पाहिजे, का वाचत नाही, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बघा, डिजिटल जर युग असेल तर समजा तुम्ही आता डिजिटल समजा एखादं पुस्तक वाचत असाल तर किती वेळ वाचाल, कारण ते ज्या निसर्गाने आपल्याला समजा डोळ्यात तुम्ही किती अर्धा तास 1 तास, पण नॅचरली ते डोळे तुम्हाला ते साथ देणार ते वाचणार आणि त्याचं रिॲक्शन आहे पुन्हा डिजिटल मीडियाचं, बरोबर ना. की तू वाचत असताना किती वेळ वाचणार, समजा तुमची इलेक्ट्रिसिटी गेली, तुमची बॅटरी डाऊन झाली तर तुम्ही ते पुस्तक कसं वाचणार हां. आणि जेव्हा तुम्हाला एकदा संदर्भ पाहिजे असणार आणि त्यावेळी जर तुमची बॅटरी चार्ज नसेल आणि इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर तुम्ही ते कसं वाचणार. आणि त्याच प्रकारे आपण असं म्हणतो की डिजिटलमुळे पुस्तकांचं हे कमी होईल, पण तसं नाही आहे. उलट तुम्ही जर पाहिलं गेलं ना, मग जर असंच असतं मग लोकांनी घरी बसूनच परीक्षा दिली असते ना. भरू परीक्षा म्हणजे त्यांनी पुस्तकं वाचलीच नसती, पाठ्यपुस्तक कशाला छापले असते आपण. मग सगळं डिजिटलवर आपला स्लाईड बनवलं असते, हे बघा हे आमकाम काय तो टेक्निकल इंजिनियरवाला तो त्याला असं पुस्तकं लागतं इंजिनियरची, जो पाठ्यपुस्तकं जो जे आपल्या नर्सरीपासून जवळजवळ प्रत्येक यात्रेमध्ये आणि प्रत्येक हायर क्लासमध्ये पुस्तकं लागतात.
मग पुस्तकाची गरज नसतं तर मग हे कशाला ठेवलं तुम्ही? मग सगळं डिजिटल मग कसं होऊ शकत नाही? तुम्ही जरी पाश्चात्य देश गेला तरी तिकडे पुस्तकं लागतातच. डिजिटल हे एक माध्यम आहे आपल्याला, म्हणजे एक सोयीस्कर पडावं. परंतु तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला पुस्तके वाचले पाहिजे, कारण पुस्तकं वाचण्यामध्ये मनन चिंतन आणि आपलं स्वतःविषयी जे आपण चिंतन करतो आणि जे आपलं चिंतन करून जे आपल्या मनबुद्धीमध्ये जातं आणि जो आपला विकास होतो ते पुस्तकाशी होत नाही. त्यामुळे वाचाल तर वाचाल, नाहीतर कसं आहे की त्याने तुमचं ते पुस्तक वाचल्याने तुमचं काही रिएक्शन नाही, उलट तुम्ही अंतर्मुखी होऊन ते पुस्तक जास्तीत जास्त तुम्हाला कसं फायदेशीर तुम्हाला लक्षात राहील. मित्रांनो, आपण पाहिलं स्वैराचारी व्याभिचारी जग आहे, चंगळवाद वाढलेला आहे, आध्यात्मिक विचाराची पाठराखण होत नाही आहे आणि कशा पद्धतीने समाजामध्ये स्वैराचार झालेला आहे. अशा वेळेला अशोक खरातसारखी, ज्यांना आपण अमृतसाई धाराचे प्रमुख समजतो आणि ते या ठिकाणी काम करतायत, त्यांचं काम हे समाजाला अनुकरणीय आहे. ही व्यक्तित्व समाजाला मार्गदर्शन करतात, यांच्याकडून प्रेरणा मिळते आणि म्हणून समाजाने अशा व्यक्तित्वाकडून प्रेरणा घ्यावी, वाचावं, आध्यात्मिक विचाराची कास धरावी, समाजाचं समतोल हे बरोबर राखलं जावं, अशा पद्धतीची भावना आज त्यांच्या ह्या मुलाखतीच्या दरम्यान आपण सर्वांनी पाहिली. अमृतसाई धारा पब्लिकेशन आणि प्रिंटर या व्यवसायाला खूप मोठं हो, पुन्हा देशभर याचा प्रसार हो, अशा पद्धतीच्या शुभकामना आपल्या BMS न्यूज चॅनलच्या वतीने मी त्यांना देतो आणि तुर्त या ठिकाणी सांगतो, सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या BMS न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आपल्या प्रेक्षकांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही आलात आणि आमची मुलाखत घेतली आणि प्रेक्षकांना पोचण्यापर्यंत आम्हाला तुम्ही जर सहाय्यभूत केलं, हे एक तुम्ही समाजकार्यच करताय, तेव्हा मी भीम संग्रामचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.